उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। भारूड भजन आणि कीर्तन शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे अनोखे आंदोलन। शिक्षकांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री प्रसन्न होणार का? शिक्षणाधिकारी कार्यालय जालना समोर 12 जुलै 2024 पासून लक्षणीय धरणं आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाचा 6वा दिवस होता। 6व्या दिवशी भजन भारूड व प्रवचनाच्या माध्यमातून अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा 1 जानेवारी 2024 पासून मिळावा यासाठी अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे यांना प्रसन्न करण्यासाठी भजन भारूड व प्रवचन करण्यात आले। हरिभक्त पारायण धांगड महाराज यांनी आषाढी एकादशी निमित्त प्रवचनाच्या माध्यमातून पांडुरंगास अशी प्रार्थना केली की अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना केली। भजन भारूड व प्रवचनानंतर आंदोलकास फराळाचे वाटप करण्यात आले। यावेळी आंदोलनात शिक्षक समन्वय संघाचे राज्य समन्वयक दीपक कुलकर्णी, स्वराज्य शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश चव्हाण, महासचिव शंकर शेरे, प्रवक्ते विजय सुराशे, ओम अखंडे, प्रद्युम्न फोके, अशोक गाडे, श्रीमती मंदाकिनी खलसे, अनिल गावडे, संदीप इंगोले, हरिश्चंद्र ढगे, माधव भद्रे, नारायण राजे भोसले, विजय पारे, अनिल ढाकणे, शिवाजी कोकाटे, मधुकर पालवेश्री, वाल्मिकी पाटील, रामेश्वर धोपटे, शरद गायकवाड, प्रमोद बुनगे, सुभाष पारे, रमेश नरवडे, पांडुरंग नरवडे, रामदास कुलकर्णी, दत्ता खारतोडे आदी उपस्थित होते। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोग। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।